सर्व जनतेला माहिती आहे मागच्या 10 वर्षात जो विकास झाला भारतामध्ये तो स्वातंत्र्य काळापासून 70 वर्षात झालेला नाही. बाकी तुम्ही रोड, स्कूल्स, दवाखाने, एम्स, मेडिकल कॉलेज याचं जर कम्पेअर केलं, जेवढे 70 वर्षात झाले त्याच्या दुप्पट या 10 वर्षात झाले. मोठं एज्युकेशनल हब झालेलं आहे आमच्याकडे. म्हणून विद्यार्थी वर्ग तर माझ्यावर खूप आनंदी आहे. माझे विद्यार्थी मेडिकल हब आहे, दवाखाने खूप सारे आहेत आपले 5 जिल्ह्यातनं. पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी बेंगलोरला जातात. जर एखादी IT पार्क आणली, ही पार्टी एका कुणाची नाही आहे, ही पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे. आणि राजकारणात काही सहानुभूती नातं नसतं. त्यांचे विचार वेगळे, आमचे विचार वेगळे. आपल्या शेताच्या बाजूला जी पडीक जमीन असते ना, त्या पडीक जमीन म्हणजे मेथी, वांगे किंवा गवार अशी लावायचो पॉकेट खर्चासाठी. म्हणून नारी शक्ती सुद्धा तेवढी सशक्त झालं पाहिजे. आणि जोपर्यंत नारी शक्ती सशक्त होणार नाही भारतामध्ये, तोपर्यंत भारत हा जगाचा महासत्ता होणार. नमस्कार मंडळी, हॅलो महाराष्ट्राचा आपला दौरा आज येऊन पोचला आहे, तो म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये. खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये असं कोणी विचारही केला नव्हता की विधानसभा ज्या दिवशी असेल त्या दिवशी लोकसभा सुद्धा लागेल. लोकसभेला सध्या इथून भाजपचे कॅन्डिडेट आहेत, ते म्हणजे डॉक्टर संतुक सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, हॅलो महाराष्ट्राच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. विषय आता आपला पहिला हाच राहील की तुम्हाला कधी वाटलं होतं का की 20 तारीख आहे, 20 तारखेलाच विधानसभेच्या ऐवजी आपण लोकसभेला असेल? खरं तर असं कधी वाटलंच नव्हतं. पण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांचं दुर्दैवी निधन झालं. खरं तर त्याचं दुःख आहे मला. पण त्यांच्या निधनानंतर प्रतिनिधी आवश्यक असतो, म्हणून ही निवडणूक लागली असं मला वाटतं. बरोबर. मधल्या काळामध्ये सर नक्की काय काय झालं होतं, म्हणजे तुम्ही याला होता इच्छुक, मग काय काय झालं नक्की? खरं तर मी जेव्हा लोकसभेची निवडणूक लागली तेव्हा लोकसभेला इच्छुक होतो. पण मला वरिष्ठांनी मान्य चिखलीकरांना तिकीट दिलं. पार्टीचं काम करत होतो. मग नंतर म्हटलं नंतर विधानसभा आहे, आपण विधानसभेची तयारी करावी, आणि विधानसभेची मी तयारी करत होतो. पण अचानकच लोकसभेची सोबतच निवडणूक लागली. मग विधानसभेची तयारी करत असताना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी माझा विचार केला आणि मला उमेदवारी दिली असं. बरोबर सर. पण मधल्या काळामध्ये काय झालं होतं की नांदेडचा जिल्हा आहे, तर नांदेड जिल्हा हा भाजपसाठी फार सर ही झाला होता, सोपा झाला होता. इथले बिग बी ज्यांना म्हटलं जातं ते अशोकराव आले होते. पण ते येऊन देखील लोकसभेच्या यामध्ये 60,000 मतांनी आपण मागे गेला होतात. नक्की काय घडलं होतं? नाही, खरं तर इथं भाजप अतिशय स्ट्रॉंग आहे. आणि त्यात माननीय अशोकराव चव्हाणांचा प्रवेश झाला. त्याच्यामुळं सर्व लोकांना असं वाटत होतं की आता भाजपशिवाय पर्याय नाही, भाजपची जागा निघेल. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आमचे कार्यकर्ते राहिले. आणि त्यातल्या त्यात त्या काळात बरेच नरेटिव्ह होते. त्या नरेटिव्ह 400 पारचा नारा आम्ही भारतीय जनता पार्टीने दिला होता. पण 400 पारच्या नाऱ्यावर विरोधी पक्षांनी संविधान बदलणार असं खूप हा नरेटिव्ह चालला. त्यामुळे मला वाटतं ही जागा आम्ही हरलो असं. पण माझा पुढचा प्रश्न हा राहील की नक्की तुम्हाला असं का वाटतं की नांदेड जिल्ह्यासाठी काँग्रेस पर्याय असताना सध्या भाजपच का? खरं तर सामान्य माणसाला कळतं केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातले सर्वश्रेष्ठ नेते आहेत. सर्व जनतेला माहिती आहे मागच्या 10 वर्षात जो विकास झाला भारतामध्ये तो स्वातंत्र्य काळापासून 70 वर्षात झालेला नाही. तो सर्व क्षेत्रात असेल, शैक्षणिक धोरण असेल, परराष्ट्र धोरण असेल. खरं तर मोदी साहेब आल्यानंतर तिन्ही ठिकाणी विकास झाला. जमिनीवर झाला, अवकाशात झाला, जलाशयात झाला. बाकी तुम्ही रोड, स्कूल्स, दवाखाने, एम्स, मेडिकल कॉलेज याचं जर कम्पेअर केलं, जेवढे 70 वर्षात झाले त्याच्या दुप्पट या 10 वर्षात झाले. त्यामुळं असं. प्रचार सर आत्ता आपला चालू आहे, तुम्ही ही करताय काय, लोकांमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय काय वाटतंय? खरं तर प्रचार चालू आहे. लोक आनंदी आहेत, उत्साही आहेत पोरं. मी तर एकतर शिक्षण क्षेत्रात काम करणारा आहे पूर्वीपासून. तसं मी विद्यापीठात डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून 20 वर्ष काम केले आणि विद्यार्थ्याच्या हितार्थ काय करता येईल ते पूर्ण कामं केली. विद्यार्थ्यांना सुद्धा आपण विचारू शकता. कुठलाही विद्यार्थी आल्यानंतर त्याचं काम त्या दिवशी झालं पाहिजे. या पद्धतीने मी विद्यापीठात 20 वर्ष काम केलं. योगायोगानं आम्ही एक इन्स्टिट्यूट काढली आणि त्या इन्स्टिट्यूटचा आज मोठा एज्युकेशनल हब झालेला आहे आमच्याकडे.
म्हणून विद्यार्थी वर्ग तर माझ्यावर खूप आनंदी आहे, माझे विद्यार्थी, त्यात कसली शंका नाही आहे. पण आता लोकांना अपेक्षा अशी आहे, नांदेडचा विकास करायचा असेल तर भाजपची जागा लागली पाहिजे. केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि मी एक सुशिक्षित असल्यामुळं लोकांना अशी अपेक्षा वाटते, विजन आहे, विजन असणाऱ्या माणसाला विकास करता येतो, विजन नसेल तर विकास करता येत नाही. लोकसभेचा सर होता निकाल, त्याच्यामध्ये असं बोललं गेलं होतं की अशोक चव्हाणांसारखं मोठं नाव आलेलं आहे. अशोक चव्हाणांसारखं मोठं नाव येऊन देखील भाजपला मतदान नाही झालेलं. 60,000 आपण आत्ताच बोललो होतो, ते मायनसमध्ये गेलं होतं. तर हे अपयशाची कारणं नेमके काय काय आहेत? म्हणजे अशोक चव्हाणांचं आहे की नक्की काय आहे? नाही, अपयश? अशोक चव्हाणांचं कारण नाही, मी आताच तुम्हाला सांगितलं ना. तत्कालीन जेव्हा इलेक्शन होते, निवडणूक होती, खूप सारे नरेटिव्ह चालले होते. 405चा नरेटिव्ह चालला होता. तेव्हा मागासवर्गीय जनता आमच्या जवळची ती म्हणले संविधान, मागासवर्गीयामध्ये सगळेच आले, SC ST OBC सगळे. संविधान बदलल्यानंतर काय होणार, हा मोठा नरेटिव्ह होता. आणि अशोक चव्हाण आल्यानंतर आमचे सर्व कार्यकर्ते आत्मविश्वासाने सीट येते, सगळेजण म्हणले सीट येते आपल्याला काय करायचं, प्रत्येकजण म्हणतात सीट येते आपल्याला काय करायचं, या आत्मविश्वास घरीच बसले, त्यामुळे ती सीट ठरली. लोकसभेला आता आपण आहात, काय वाटतं जनतेसाठी महत्त्वाचे मुद्दे कुठले कुठले आहेत? जनतेला नक्की काय हवं आहे? खरं तर मागच्या सर्वच खासदारांनी विकास केला, असं नांदेड तसं विकसित आहे, इतकं मागासलेलं जिल्हा नाही आहे. पण केंद्रात सत्ता आहे, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केलेला आहे. जेवढी कामं मोदीजींनी मागच्या 10 वर्षात केली, ती हे 5 वर्षात होतील. आणि त्यापासून नांदेड वंचित राहिलं नाही पाहिजे विकासापासून. बरं. कारण नांदेडला विकास करण्याला खूप साऱ्या स्कोप आहे. नांदेडला मेडिकल हब आहे, दवाखाने खूप सारे आहेत, आपले 5 जिल्ह्यातनं पेशंट येतात. एखादा एम्ससारखी इन्स्टिट्यूट आणू शकतो मी. बरं. देगलूर बिदर नांदेड रेल्वे मार्ग आहे, त्याला मान्यता मिळेल, तो पूर्ण करू शकतो मी. इथं इंजिनिअरिंग कॉलेज भरपूर आहेत, कम्प्युटरचे कोर्सेस भरपूर आहेत. आपले मुलं नोकरीसाठी पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी, बेंगलोरला जातात. जर एखादी IT पार्क आणली, ते करू शकतो मी. आणि या सर्व गोष्टी करायच्या असतील ना, केंद्रात सत्ता आहे आणि ते केंद्राच्या मदतीशिवाय होणे शक्य नाही. म्हणून इथं मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा उमेदवार येईल. नांदेडचा विचार केला सर आपण, तर काही महत्त्वाच्या जागा आहेत. महत्त्वाच्या जागांमध्ये काय झालं की भाजपने बंडखोरी केलेल्या आहेत, शिवसेना शिंदे गटाने बंडखोरी केलेली आहे. काय वाटतं लोकसभेला तुम्ही सामोरे जात असताना महायुती म्हणून एकत्र तुम्ही सध्या आहात की नाही आहात? नक्कीच. मी खरं तर माझा जो लोकसभेला उमेदवारी दिली गेली, तर पहिल्यांदा माननीय नरेंद्र मोदीजी, देशाचे पंतप्रधान, कणकर गृहमंत्री माननीय शहाजी, राष्ट्रीय आमचे अध्यक्ष माननीय नड्डाजी, महाराष्ट्राचे आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय मुख्यमंत्री शिंदेजी, माननीय अजितदादाजी, माननीय अशोक चव्हाणजी, किंवा सर्वच वरिष्ठ आमची कोर टीम असेल. मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे पार्टीचा. ही भारतीय जनता पार्टी तर खरं तर जगातली सर्वात मोठी पार्टी आहे, यात कुठलीही शंका नाही. आणि ह्या पार्टीमध्ये जो निष्ठेनं पार्टीचं काम करतो, उदाहरणं दाखल दिली तर मोदी साहेब बघा, चहा विकणारे होते, पण भाजपचं काम निष्ठेनं करत होते. त्यांना पार्टीनं उचललं, गुजरातचा मुख्यमंत्री केलं. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून खूप चांगलं काम केल्यानंतर पार्टीने डायरेक्ट प्राईम मिनिस्टर केलं. ही पार्टी एका कुणाची नाही आहे, ही पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे. या पार्टीमध्ये कोण कधी या देशाचा अध्यक्ष होईल आणि प्राईम मिनिस्टर सांगता येत नाही. आज बावनकुळे महाराष्ट्राचे अध्यक्ष, उद्या बावनकुळे नावाचाच व्यक्ती महाराष्ट्राचा अध्यक्ष होणार नाही, वेगळा कोणतरी होईल, त्याच जातीचा होणार नाही, वेगळा होईल. मी आज नांदेडचा जिल्ह्याचा ग्रामीण अध्यक्ष हंबर्डे, उद्याला जर अध्यक्ष बदलला तर आमच्या घरातलं कोणी होणार नाही किंवा हंबर्डेच होणार नाही. जो पार्टीमध्ये कार्यकर्ता पार्टीचं निष्ठेनं काम करतो त्याला पार्टी संधी देते. म्हणून मला ही उमेदवारी मिळालेली आहे. पण अशा काळात महायुतीचं सरकार, भाजपचं सरकार आहे. महायुतीने सुद्धा महाराष्ट्रात मागच्या खूप चांगली कामं केली. लाडकी बहीणसारखी योजना आणली. आपल्याला वाटतं
1,500ची काय किंमत आहे, पण ज्याच्या घरात गरिबी असते ना हम्म. त्याला 1,500ची किंमत खूप मोठी आहे. बघा तुम्ही यावर्षी मार्केटला काय रश होती हम्म. 1,500मुळं. हम्म. त्या लाडकी बहीणसारखी योजना आणली. विकासाच्या इतक्या महायुतीच्या काळात घोषणा केल्यात त्यांनी, त्या काही सांगणे तर शक्य नाही. पण मी महायुतीसोबतच काम करेन. बंडखोरी केली, तुम्ही म्हणता इथं आमचे बंधू आहेत तुमच्या विरोधात, हम्म. हम्म. त्यांचा आमचा संबंध नाही. पूर्वीपासून मी भाजपचं काम करतोय, ते राजकारणात नंतर आले. लोकांमध्ये सर असं बोललं जातं की तुमचे आता जे आपण बोललात आपल्या ही आहेत बंधू आहेत, पण ही घरातली फूट नेमकी काय आहे आम्हाला जरा सांगाल? नाही हे बघा, मी 2014ला भारतीय जनता पार्टीचा महानगराध्यक्ष होतो. बरं. त्यावेळेस सुद्धा मला विधानसभेचं तिकीट मिळायचं. मी खूप काम केलं दक्षिण विधानसभेत. हम्म. खरं तर माझं भारतीय जनता पार्टीकडे नाव शॉर्ट लिस्टेड झालं, पण योगायोगाने युती तुटली आणि ही शिवसेनेची जागा होती, ही शिवसेनेला गेली. बरोबर. मग आता काँग्रेसने आमच्या बंधूला उभं करायचं ठरलं, तर मी म्हणलं घरात काही वांदे नको, मी उभं टाकलेलं नाही. पण ते काँग्रेसमध्ये आहेत, मी भाजपमध्ये. खरं तर आता आमदारसाठीच आई वडील मुलगा लढतोय, वडील मुलगी लढते, काका पुतण्या लढतात, भाऊ बहीण लढते. मी खासदार किल्ला आहे, ते आमदार किल्ला आहे. आणि मी महायुतीचंच काम करेल आणि माझ्यासोबत महायुतीचेच आनंद पाटील बोंडारकर नक्की जिंकतील, यात कुठलीही शंका नाही. बरं. आणि राजकारणात काही सहानुभूती नातं नसतं. त्यांचे विचार वेगळे, आमचे विचार वेगळे. आम्ही आमच्या विचारांनी या नांदेडचा विकास करणार आहोत. सर आता एक मला एक ही हवं म्हणजे होतं की प्रचार आता चालूच आहे आपला, पण थोडंसं वेगळा विचार केला तर नांदेडमध्ये आपण होतात, नांदेडच्या आठवणी नक्की काय काय आहेत आपल्या? खरं तर हे माझं, आपण जिथं बसलोत ना, हे विष्णुपुरी गाव आहे. इथंच माझा जन्म झालेला आहे. मी एक अतिशय गरीब शेतकऱ्याचा सामान्य मुलगा आहे. खरं म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला लोकसभेची उमेदवारी मिळते, तेच आश्चर्याचा धक्का आहे. त्यामुळे मी सर्वच आमच्या वरिष्ठाचे आभार मानतो. मी इथंच जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपूरला 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. अतिशय गरीब फॅमिली होती माझी. पण 10वी शिक्षण झाल्यानंतर 11वी 12वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत मी यशवंत कॉलेजचा विद्यार्थी आहे. बरं. जे माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचं आहे. BSc झाल्यानंतर BSc करत असताना मी कॉन्ट्रॅक्टरशिप केली. आमच्याकडे खूप गरिबी होती. दूध विकण्याचा धंदासुद्धा केला. बरं. तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. आपल्या शेताच्या बाजूला जी पडीक जमीन असते ना, त्या पडीक जमीन म्हणजे मेथी, वांगे किंवा गवार अशी लावायचो पॉकेट खर्चासाठी. ते वांगे गवार आम्ही लावून गावामध्ये विकायचो आम्ही. मेथीची भाजीसुद्धा मी विकलेली आहे. आणि हे सांगायला काही लाज वाटायची गरज नाही, वास्तव आहे ना ते. माणसानं कधी गरिबी लपवली नाही पाहिजे. आपल्याला पुढे जायचं असेल तर म्हणतात ना, पुढे गेल्यानंतर माणसाला मागचं आठवलं पाहिजे. म्हणून तर माणूस जमिनीवर असतो. आणि खूप साऱ्या आठवणी आहेत, गावातल्या आहेत, बरं, शहरातल्या आहेत, मित्र कंपनीचे आहेत. आता माझे सर्वच मित्र आलेत BScचे. मित्र वगैरे भेटतात का कधी? हो, नक्की भेटतात. आता सगळेच आलेत. जे बाहेर गेले होते म्हणजे सगळीकडे नोकरीला आहेत, ते बाहेरचे सगळे इथं आलेले आहेत. किंवा नांदेडचे जे काही आमचे क्लासमेट वगैरे सगळे आपापल्या कामाला लागलेत. प्रचार आपला चालू आहे. हो, प्रचारात आहेत का ते? हो, प्रचारात आहेत ते. अरे साहजिकच, आपल्या जवळच्या एका बेंचवर बसणार डॉक्टर गोपछेडे आणि मी क्लासमेट आहोत. अच्छा. 24 तास काम करतात डॉक्टर गोपछेडे माझ्यासाठी. पण कधी वाटलं होतं का, तुम्ही म्हणालात की शेती मातीतनं झालाय आपला सगळा प्रवास, राजकारणामध्ये आपण येऊ कधी, असं तुम्हाला कधी वाटलं होतं का तेव्हा? नाही, असं मला कधी वाटलं नाही. पण आपले उद्देश जर चांगले असतील तर माणसाला नक्कीच चांगलं फळ मिळत असतं. राजकारणाची स्टार्टिंग कुठून झाली मग तुमच्या? मी विद्यापीठामध्ये डेप्युटी रजिस्ट्रार होतो. बरं. हां. तसं मला कैलासाची स्वर्गीय वसंतराव काळे जे होते आमदार, ते माझे मित्र होते. अच्छा. हां, मी विद्यापीठात असताना ते जेव्हा जेव्हा निवडणूक यायची लढायची तेव्हा मी त्यांचं काम करायचं. पण 2014ला असं वाटलं, पण विद्यापीठात 20 वर्ष नोकरी केली. माझं तेव्हा एज्युकेशनल हबसुद्धा सहयोग तयार झाला होता. लोकांची राजकारणातनं समाजसेवा केली पाहिजे असं वाटल्यामुळे मी 2014ला मी राजकारणात आलो. पण 2014ला शिवसेनेने माझं म्हणजे तिकीट मिळालं नाही. पण भारतीय जनता पार्टीने माझा विचार केला
कुठलंही जुनं एखादं पद नसताना डायरेक्ट महानगरचा अध्यक्ष केलं. बरं. आणि आतासुद्धा असा योग झाला भारतीय जनता पार्टीने, मी कुठलंही इलेक्शन लढले नाही अगोदर, फक्त विद्यापीठातले सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिल लढले. हं. असे ग्रामपंचायतची सरपंच म्हणा, आमदारकी म्हणा, जिल्हा परिषद लढली नाही, डायरेक्ट खासदारकी लढतोय. बरं. हे माझं खरं म्हणजे नशिबाने मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचं मी नक्की सोनं करेन. सर आता म्हणजे बोललं जाते की महाविकास आघाडीच्या बाजूनं वारं आहे, लोकसभेला पण फटका होता मोठा. आता परिस्थिती बदलली आहे का ग्राउंडवरची? हां, नक्कीच बदलली. मागचं लोकसभेचं इलेक्शन होतं ना, त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार केंद्रात येतंय का असं वाटत होतं. पण आता केंद्रात भाजपचं सरकार आलेलं आहे. हं. बरोबर आहे. महायुतीला सरकार येते का असं वाटत होतं, म्हणजे महाविकास आघाडीला सरकार येते का असं वाटत होतं. हं. विचार करा तुम्ही, भारतीय जनता पार्टीला 240 जागा भेटल्यात हं. आणि महाविकास आघाडीला 3 वर्षात काँग्रेसला इलेक्शनमध्ये 190 जागा आहेत. हं. तरी ते सरकार येण्याचं स्वप्न बघतात. हं. आता केंद्रात सरकार आल्यामुळे जनता काय म्हणते, केंद्राने विकास केलेलाच आहे. हं. जर केंद्राचा सरकार असेल आणि नांदेडचा विकास करायचा, तिथला खासदार भाजपचाच पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला साहजिकच वाढते, वाढप्या वाढणारा आपला आहे, खाली सरकार डबल इंजिन सरकार होतं ना, बरं. त्याच्यामुळे जनता नक्कीच महायुती सरकारला राहणार नाही, यात कुठली शंका नाही. सर आता एक मध्यंतरी चालू आहे सगळे की विकास म्हणजे काय, प्रत्येकजण म्हणते विकास म्हणजे हे, विकास म्हणजे ते. तुम्हाला काय वाटतं खरा विकास म्हणजे काय असतं? हे बघा, आमच्या भारतीय जनता पार्टीचं अंत्योदय हे ब्रीदवाक्य आहे. बरं. गरीबातला गरीब माणूस समाधानी आणि सुखी असला पाहिजे, हा विकास आहे. आणि हा सुखी कधी असेल, त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या फॅसिलिटी, इंडस्ट्री असेल, एज्युकेशनल हब असेल, दवाखाने असतील. आता मला सांगा तुम्ही, आजारी पडल्यानंतर एखाद्या गरीब माणसाला जर सरकार 5 लाखाची मदत करत असेल, आता कुठलाही गरीब असेल त्याला 5 लाखाचा पर्यंतचा खर्च फ्री आहे, हा विकास नाही वाटत का तुम्हाला? पूर्वीच्या महिला शेतात काम करून डोक्यावर जाळण आणायच्या. खरं तर एक दिवस एका स्त्रीनं स्वयंपाक केला कुटुंबाचा तर 100 सिगारेटचा धूरचा परिणाम व्हायचा. पण मोदीजींनी हे लक्षात आणलं आणि उज्ज्वला गॅस योजना आणली, फ्री गॅस दिली. एवढं काय स्वच्छता अभियान इतकं छोटी गोष्ट आहे, 70 वर्षापासून कोणाच्या लक्षात आलं, जी गांधीजींनी म्हणलं होतं स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत, ते अतिशय राबवलं. आणि त्यांना हे कळालं की नारी शक्ती वाढली पाहिजे. बघा, नारी शक्तीला महत्त्व काय आहे. एखाद्या कुटुंबात 1 महिला आणि 4 पुरुष असतील आणि ती महिला जर आजारी पडली, अख्खं कुटुंब आजारी पडतं. ती नारी शक्ती आहे. आणि त्या 4 कुटुंबातल्या एखाद्या पुरुषापैकी 1 पुरुष आजारी पडला तर कुटुंब आजारी नाही पडत, ती महिला सांभाळते. म्हणून नारी शक्तीसुद्धा तेवढी सशक्त झालं पाहिजे. आणि जोपर्यंत नारी शक्ती सशक्त होणार नाही भारतामध्ये, तोपर्यंत भारत हा जगाचा महासत्ता होणार नाही. पण नारी शक्तीला सुद्धा खूप महत्त्व दिलं. म्हणजे मोदीजी साहेबाबद्दल जर बोलायचं गेलं ना, खूप काही गोष्टी सांगता येतील. प्रश्न सर आता आपला इथला होता, तर म्हणजे प्रत्येकाला वाटतं आहे की अशोक चव्हाण यांच्यासोबत तुमचं आता काय बोलणं झालं होतं का, डायलॉग झाला होता का? हो, बरं. नेहमीच डायलॉग असतो. हां. ते दररोज संध्याकाळी मला विचारत असतात, आज कुठे फिरले, काय फिरले, काय रिस्पॉन्स आहे, कशी पोझिशन आहे, सिरियस घ्या, चालणार नाही, इलेक्शन आहे. बरं. ते रात्री 12-12, 1-1 वाजता मला फोन करतात. सकाळी सुद्धा कधी फोन करता उठला की नाही तो. त्यांचं अतिशय पूर्णपणे लक्ष आहे माझ्यावर. ओके. सर खरं तर आपण बोललो, आता आपला एक पॉडकास्टचा शेवटचा सेगमेंट असतो, त्यामध्ये आपण खूप हलके फुलके हे असतात प्रश्न. मी तुम्हाला 2 पर्याय देईल, त्यापैकी तुम्हाला एक उत्तर पटकन द्यायचं. चहा की कॉफी? कॉफी. कॉफी. बरं. चित्रपट की गाणी? चित्रपट. बरं. मुंबई की दिल्ली? दिल्ली. अच्छा. राजकारण की समाजकारण? दोन्ही. दोन्ही. राजकारण केल्याशिवाय समाजकारण होईल कसं? अच्छा. बरं. देवेंद्र फडणवीस की अशोक चव्हाण? दोन्ही. दोन्ही. अरे, दोन्ही नेतेच माझे. बरं. महाविकास आघाडी की महायुती? महायुती. बरं. थँक्यू सर. खरं तर वेळात वेळ काढून तुम्ही जिल्ह्याबाबत आपल्याशी बोललात. एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण कसं आहे, लोकसभेप्रमाणे विधानसभेला काय काय चालू आहे ते तुम्ही बोलला आहात. 20 तारखेला काय होईल, 23ला काय होईल, निकाल काय लागेल तो पुढचा मुद्दा.
पण तुम्ही वेळात वेळ काढून हॅलो महाराष्ट्राशी जे बोललात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.